आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। सामना सुरू होतोय तिसरा आजच्या दिवसातील गेम ऑन लेट्स प्ले। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। शशिकांत शिसवे पुरस्कृत अगस्त्य 11 चेन द गेम वडवली बी आणि आई गावदेवी खार्डी या दोन टीम मध्ये। पहिला चेंडू मिस टायमिंग आहे। लॉंग ऑफला रुपेश पाटील डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होते फलंदाज विशाल म्हात्रेचा खेळ गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज झाल्या बाद विशाल बॅट थैंक यू सो मच डीजे मास्टर। विकेट मिळवली आहे संघ नायकाने। पहिलं यश मिळवून दिलंय कमलेश पाटीलने। न्यू बॅट्समन सुनील आहेत। लाऊड अपील करण्याचा प्रयत्न परंतु अपील फेटाळली आहे कारण की पिचिंग आउटसाइड लेग आहे हे सांगत असताना सचिन म्हात्रे सरांचा इशारा येतोय लेग बाईस आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये नक्कीच या संघाचं खातं खोलतंय। धावसंख्या आहे 1/1 श्री गणेश होती आहे या एका धावेने। अगस्त्य 11 चेन द गेम वडवली बी शशिकांत शिसवे साहेबांचा संघ आहे आणि शशिकांत शिसवे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। या सापाड चषकामध्ये आलाय हा डॉट बॉल। सूरज फौजदार आणि सुनील ही जोडी मैदानावरती आहे आई गावदेवी खार्डी या टीमच्या माध्यमातून। षटक क्रमांक हे पहिल्या सुरू आहे। कमलेश पाटील संघनायक आहेत। पुन्हा एकदा ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये। मिडॉनला हा चेंडू फील्ड होतोय शुभम पाटील आहेत मिळते एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 2 धावा धावफलकावरती। पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे कमलेश पाटीलने। इकॉनॉमिकल गोलंदाजी कंजूस गोलंदाजी करतायत या पहिल्या षटकामध्ये। आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतोय कमलेश पाटील। यावेळी फटका चांगला इनफिल्डच्या वरून गॅप शॉट सिलेक्शन डीप एक्स्ट्रा कव्हरला रुपेश पाटील फार वेगाने जात आहेत लॉंग ऑफ वरून आणि तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या 2 ने पुढे जाईल 4 धावा धावफलकावरती आहेत। षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे। मी कौतुक करेन कमलेश पाटीलचं। या कमलेश पाटीलने 5 चेंडूंमध्ये अवघ्या 4 धावा खर्च केला आणि 1 विकेट देखील मिळवली आहे आतापर्यंत या षटकामध्ये। सुनील ऑन स्ट्राइक। पुन्हा एकदा ऑन साइडला क्रॉस बॅटिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि आला हा डॉट बॉल। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे प्रथम बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी खार्डी या टीमची 1/4। ऋतिक पाटील येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये। विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली
नेहमीच चांगला खेळ राहिला आहे या चेन द गेम वडवली बी या टीमचा, परंतु या स्पर्धेमध्ये अगस्त्य 11 या नावाने हा संघ खेळतोय. शशिकांत दादा शिसवे पुरस्कृत हा संघ, जे आपटी गावचे समाजसेवक उद्योजक आहेत, पुरस्कर्ते या टीमचे विकास पाटील आणि विशाल पाटील काहीतरी चर्चा करतायत. या स्टँडच्या पाठीमागे शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेगला विशाल पाटील आणि विकास पाटील आहेत. इनफिल्डच्या वरून बॅकफुटला गेले पंच. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 12 पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. कमलेश पाटील येतोय सेकंड स्पेलमध्ये. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल. क्या बात आहे, विकास पाटीलने हा झकास झेल पकडलाय. फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का. सुनील बॅक टू द पवेलियन. खोनी ए आणि चॅम्प स्पोर्ट्स 11 जय बजरंग खंबालपाडा बी या 2 टीममध्ये या पुढील सामना असेल. दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. कमलेश पाटीलने याही षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवली आहे. ज्याप्रमाणे पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली होती, त्याचप्रमाणे या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. प्रल्हाद पाटील येत आहेत 5व्या क्रमांकावरती. सिक्सर किंग आहे, वेल फिनिशर आई गावदेवी खार्डी या टीमचा. खार्डी म्हटलं तर दिनेश पाटील यांचा संघ इन ॲक्शन मध्ये आहे. यावेळेस बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतायत विकास पाटील आहेत. यस नो वेट या 3 शब्दांचा वापर होत नाहीये, कॉलिंग होत नाहीये आणि त्यामुळेच फलंदाज झाल्या बाद धावबादच्या स्वरूपात लागतोय. अजून एक धक्का. सर्वेश बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. क्या बात आहे. डीजे मास्टर सचिन यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं सापाट चषकाचं टायटल सॉन्ग आपण ऐकतोय. खऱ्या अर्थाने पिंटू शेठ पाटील असतील, अधिक पाटील असतील, निल्सन मडवी असतील, विघ्नेश मडवी असतील आणि संपूर्ण कुशल स्पोर्ट्स रिक्षा 11 सापाड संघ असेल यांच्या माध्यमातून सापाड चषकाचं आयोजन. धावबाची संधी, पुन्हा एकदा विकेटचं पतन. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. गावदेवी खार्डी या संघाची. खार्डी संघ पूर्णपणे बॅकफुटवरती. सबसे अलग आयोजन आमचा
थँक्यू सो मच. आपल्या व्यासपीठावरती एक लेजंड क्रिकेटर शक्ती मडवी इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने मला आठवत आहे 10 ते 12 वर्षांपूर्वी जेव्हा सापड संघ यायचा तेव्हा शक्ती मडवी हे कॅप्टन असायचे. सापड संघ त्या विभागामध्ये म्हणजेच डोंबिवली परिसरामध्ये जर कोणाच्या नेतृत्वाखाली खेळायचा तर त्यांचं नाव आहे शक्ती मडवी आणि सध्या ते 40+ खेळत आहेत सापाड या टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला चेंडू, डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी होती आहे या षटकामध्ये. आत्तापर्यंत एकही धाव आली नाही आहे. कमलेश पाटील सेकंड स्पेलमध्ये आउटस्टँडिंग गोलंदाजी करतायत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. फटका चांगला आहे. लॉफकेट कव्हर ड्राईव्हचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर उपस्थित आहेत आकाश पाटील. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण ऑन द स्टंप पैकी मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. प्रल्हाद पाटीलने थांबवलंय कारण की 2 फलंदाज या षटकामध्ये रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत त्यामुळेच थांबवलंय प्रल्हाद पाटीलने आणि मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 13. प्रल्हाद पाटील सिक्सर किंग आहेत, वेल फिनिशर आहेत परंतु चांगला खेळ करावा लागेल. सबमरीन डिलिव्हरी बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल आणि अवघ्या एका धावेचं षटक फेकले गोलंदाज कमलेश पाटीलने आणि या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय. अगस्त्य 11 चेंज द गेम. वडवली बी या टीमने पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5/13. खऱ्या अर्थाने शशिकांत दादा शिसवे यांचा हा संघ आहे. अगस्त्य 11 चेंज द गेम वडवली बी संघाने हा संघ खेळतोय. अमर कारभारी यांच्या सुपुत्र आहेत अगस्त्य या नावाने हा संघ खेळतोय. संघ पूर्णपणे बॅकफुटवरती आहे. जितू शेलार यांचे इथे आगमन होत आहे. चॅम्प स्पोर्ट्स 11 जय बजरंग खंबालपाडा बी या टीमचे कॅप्टन. खऱ्या अर्थाने खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत या सीझनमध्ये जितू शेलार. नुकत्याच झालेल्या गौरीपाडाच्या स्पर्धेमध्ये अर्धशतकी खेळी साकारली होती आणि खार्डी चषक जी खुल्या गटातील स्पर्धा झाली होती त्याही स्पर्धेमध्ये 60 धाव बनवल्या होत्या. जितू शेलार इन ॲक्शनमध्ये असतील या पुढीलच्या मॅचमध्ये. त्यांच्या समोर श्री गणेश खोनी ए हा संघ असणार आहे. चला खोनी ए या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. क्या बात आहे. शुभम पाटील अप्रतिम गोलंदाज आहे आणि आउटस्टँडिंग गोलंदाजी शुभम पाटील देखील करतायत. ज्याप्रमाणे कमलेश पाटील ऋतिक पाटीलने गोलंदाजी केली आहे त्याचप्रमाणे शुभम पाटील देखील गोलंदाजी करतायत. पूर्णपणे थांबवलंय. धावसंख्येला ब्रेक लावलाय, धावसंख्येला अंकुश लावलाय. धावा येत नाहीयेत. हाफ ट्रॅकर पुल केलाय डीप मध्ये. फिल्डर येत आहेत, फार वेगाने आले होते, त्यांना बीट करून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्पेश पाटील होते डीप मिड विकेटला, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चौकार येतोय प्रल्हाद पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या 4ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये रुपेश पाटील आहेत. रुपेश पाटील, कल्पेश पाटील आणि कमलेश पाटील
हे 3 खेळाडू नक्कीच लेग साईडला फिल्डिंग करतायत. तिन्ही बंधू आहेत आणि हे तिघं फिल्डिंगसाठी नक्कीच जाणले जातात. कमलेश पाटील ऑलराऊंडर आहेत. त्यानंतर कल्पेश पाटील एक चांगला फलंदाज देखील आहे. रुपेश पाटील देखील एक चांगला फलंदाज आहे, परंतु फिल्डिंग तिघांची खूप चांगली आहे. मिल्टे या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 20 धावा. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. शुभम पाटीलने या षटकामध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि शशिकांत दादा शिसवे यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. ज्याप्रमाणे अगस्ती 11 चेन द गेम वडवली बी या संघाने आतापर्यंत गोलंदाजी केली आहे, या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय. ऑन साइडला स्लोक स्वीप. संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय प्रल्हाद पाटीलच्या बॅटमधून. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26-26. धावसंख्या आहे 26. या षटकामध्ये आल्या 13 धावा. शुभम पाटीलच्या एक चौकार एक षटकार आपण पाहिला नक्कीच फलंदाज प्रल्हाद पाटीलच्या बॅटमधून. चला श्री गणेश खोनी ए या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या, कारण की चाम स्पोर्ट्स 11 जय बजरंग खंबालपाडा बी या टीमचे संघनायक जितू शेलार इथे उपस्थित आहेत. जितू शेलार खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत या सीझनमध्ये. खऱ्या अर्थाने व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव आहे जितू शेलार यांच्याकडे आणि तो अनुभव कामी येतो आहे खंबालपाडा बी या टीमला. जयेश पाटील येत आहेत. पोलीस या नावाने सुपरिचित आहेत आणि जयेश पाटील येतो आहे या अंतिम षटकामध्ये. ऑन साइडला शॉर्ट ऑन पुल केला डीपमध्ये फिल्डर रुपेश पाटीलने अप्रतिमा झेल पकडलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेवरती फलंदाज झालाय बाद. आतिश बॅक टू द पवेलियन. आठव्या क्रमांकावरती येत आहेत सूरज बैकर येत आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. यावेळी चांगला चेंडू आहे. धावाची संधी असेल, विकेट सॅक्रिफाईस करावी लागतोय. अजून एक धक्का, तो म्हणजेच खार्डी या टीमला 7वा फलंदाज गमावलाय खार्डी संघाने 26 या धावसंख्येवरती. शुभेच्छा येत आहेत. भगवा चषक आपटीकर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय सचिनदादा शिसवे यांच्या माध्यमातून चेन द गेम वडवली बी या टीमला शुभेच्छा येत आहेत.
जयेश पाटील. मिस टायमिंग आहे. टॉप एज कॉट अँड बॉलची संधी आहे. जयेश पाटील जज करतोय. कॉट अँड बॉल. फलंदाज झाले बाद प्रल्हाद पाटील. बॅक टू द पविलियन. तुषार येत आहेत. नवीन फलंदाज सातत्याने विकेट गमावलेत या मॅच मध्ये आई गावदेवी खार्डी या टीमने. आणि क्लीन बोल्ट. यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद. 9वा फलंदाज गमावलाय आणि शेवटची जोडी मैदानावरती असेल आई गावदेवी खार्डी या टीमची. ध्रुव वाघे येत आहेत. नवीन फलंदाज. शेवटची जोडी मैदानावरती आहे. ऑल आउटचं संकट पाहायला मिळत आहे. एकही धाव आली नाहीये या षटकामध्ये आणि आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती जयेश पाटील उर्फ पोलीस. हॅट्रिक बॉल राईट मोर द विकेटने. यावेळेस बॅकफुटला गेले. पंच करतायत. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आकाश पाटील उपस्थित आहेत आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 27. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. खोनी ए या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या. धावसंख्या 27. 27 धावा. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा. आजचा हा पहिला दिवस. 2 दिवसीय ही स्पर्धा आहे. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळेस फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. क्रिकेट मधला सेफ फटका. क्रिकेट मधला देखणा फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. शेवट गोड केलाय. खार्डी या टीमने लगावलाय षटकार आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9/33. जिंकण्यासाठी 34 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. अगस्त्य 11 चेंज द गेम. वडवली बी या टीम समोर. चला दोन्ही कॅप्टन या टॉस साठी. यस खंबालपाडा बी या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने चाम स्पोर्ट्स जय बजरंग खंबालपाडा बी आणि श्री गणेश खोनी ए. खोनी ए या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. जास्त विलंब आपण करू नका. या सीझन मध्ये जितू शेलार यांनी 2 अर्धशतक झळकावलेली आहेत. एक अर्धशतक आपण पाहिला नुकत्याच गौरीपाड्याच्या स्पर्धेमध्ये आणि एक अर्धशतक आपण पाहिलं नक्कीच यस रोशन घोडे यांचे ते बंधू आहेत. आणि विनंती असेल खोनी ए या टीमच्या कॅप्टनला की आपण टॉस साठी या. सापाडगाव त्यानंतर उंबार्डे गावातील कोलिवली गावातील आणि खार्डी गावातील आणि वडवली गावातील कोणी मान्यवर खंबालपाडा असेल गांधारी गाव असेल आपल्या पंचकृषीतील कोणी मान्यवर जर इथे उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पिंटू शेठ पाटील यांची प्रचंड मेहनत आहे. कोणतीही कमी भासून दिली नाहीये या स्पर्धेमध्ये. हे वैशिष्ट्य आहे. प्रथमच जितू दादा पंचांसाठी आणि समालोचकांसाठी कूलर आहेत. क्या बात आहे. पहिल्यांदाच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही संकल्पना आपण पाहतोय पिंटू शेठ पाटील यांच्या माध्यमातून आणि अनेक आयोजक याची कॉपी करतील यापुढे. परंतु पहिल्यांदा कोणी ठेवलं असेल तर त्यांचं नाव आहे पिंटू पाटील.
चला कोणी ए या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, शेवटचा ऑफिशियल कॉल आहे टॉससाठी या, कारण की खंबालपाडा बी या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. 34 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. अगस्त्य 11 चेंज द गेम वडवली बी या टीमला. आणि या 34 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक यस सचिन पाटील. वेलकम, स्वागत आहे. खऱ्या अर्थाने एक लेजंड क्रिकेटर आहेत आणि आय थिंक थोडेसे क्रिकेटपासून दूर आहेत सचिन पाटील. काय बॅटिंग करायची एक काळ त्याने अक्षरशः गाजवलेला आहे. रन मशीन सापाड या टीमची आणि त्यांचा वारसा आता निल्सन मडवी चालवत आहेत, अधिक पाटील देखील चालवत आहेत. चला कोणी आहे या टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी या. शशिकांत दादा शिसवे आपण देखील या. संघाने खूप चांगली कामगिरी केली आहे, कारण की पुरस्कर्ते आहेत चेंज द गेम वडवली बी या टीमचे आणि अगस्त्य 11 या नावाने हा संघ खेळतोय. चला कोणी ए या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, जास्त विलंब करू नका. ऐकूया आपण विनोद पाटील सरांचा आवाज खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू व्हेरी मच रोशन संते. स्वागत आहे सगळ्यांचंच या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. आणि खेळामध्ये दडले तुमच्या आमच्या आनंदाचं सिक्रेट. अनिश्चिततेने भरलेला खेळ तुम्हा आम्हाला नेहमीच वाटतो ग्रेट. आणि याच खेळामुळे तुमची आमची नेहमी होत असते भेट. तर निमित्त आहे सापाड चषक. चला आपण टॉस करूया. शशिकांत दादा शिसवे यांचे शुभ हस्ते. दादा आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. एका बाजूला जितू शेलार यांचा चॅम्प स्पोर्ट्स, जय बजरंग खंबालपाडा बी. छापाचा कॉल आहे आणि आले काटा. टॉस जिंकलेला आहे खोनी या टीमने. सामना देखील सुरू आहे. निर्णय काय असेल? फिल्डिंग. नक्कीच फिल्डिंग स्वीकारलेली आहे. दोन्ही संघांना आपण फ्रूट देखील देऊया. एक चांगली संकल्पना आहे. पिंटू शेठ पाटील यांनी कोणतीही कमी भासून दिली नाहीये या स्पर्धेमध्ये. यस, ओ टू कॉम्बॉक्स विनोद पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया. या दरम्यान पहिल्याच बॉलवरती 2 धावा. सौरभ बॉलिंग मार्क होता. या सौरभ मात्र स्ट्रायकिंगला आपण बघतायत. त्या ठिकाणी विशालला, नॉनस्ट्रायकला ऋतिक. चेंज द गेम वडोली बी आज संघ खेळतो अगस्त्य 11 या नावाने. समोर गावदेवी क्रिकेट संघ खार्डी. ऑन साईडला उडवलाय उंच भरपूर आणि गेलाय तितकाच लांब आणि जाताना देऊन गेलाय विशाल. व अगस्त्य 11 चेंज द गेम वडवलीला 6 धावा. या षटकाने धावसंख्या धावपलकावरती 8 धावा झाल्या. टार्गेट आहे 34 धावांचं. एक माफक टार्गेट सेट करण्यात आलंय. बॅटची एज यष्टांच्या मागे झेल टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद. पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती अगस्त्य 11 चेंज द गेम वडवली बीचं. पहिला गडी बाद होतोय विशालच्या रूपाने मैदानावरती. सुरुवात खूप चांगली करून दिली विशालने, पण त्यानंतर हा चेंडू आपण बघितला राऊंड द विकेट येत आहेत, अँगल क्रिएट करतायत आणि त्या ठिकाणी आपण बघितलं बॅटची एज लागली. संपर्क व्यवस्थित झाला नाही, प्रॉपर टायमिंग झालं नाही. धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 8 धावा. टार्गेट 34 आहे, 26ची अजूनही गरज आहे. मागच्या सामन्यात 49 वरती 9 विकेट गेसरने गमावले होते. या मॅचमध्ये खाडीने 33 वरती 9 विकेट गमावले. 5 ओव्हरमध्ये 33 केल्यात. विथ द टर्न खेळतात. पॉईंटला फिल्डर आहेत, अगदी सहजतेने धाव पूर्ण करतायत. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावपलकावरती 9. षटक क्रमांक पहिलं प्रोग्रेसमध्ये असताना आपण बघतायत मैदानावरती
आई गावदेवी क्रिकेट संघ खाडी वर्सेस अगस्त 11 चेंज द गेम वडवली बी. प्रथम टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय वडवलीचा राहिला. यंदाच्या हंगामात 13 ट्रॉफी त्यांच्या नावावरती आहे, त्यामध्ये 9 चॅम्पियन पद आपल्या नावावरती कोरलेले आहेत. दुसऱ्या बाजूला खाडीनेही 4 ट्रॉफीज आपल्या नावावरती केलेली आहेत. कालची स्पर्धा त्यांनी जिंकली. मोठा गावची गावदेवी चषक ही स्पर्धा काल चॅम्पियन राहिले खाडी. व्हाईट बॉलचा कॉल. पण यंदा खाडीचा आपण परफॉर्मन्स जर बघितला, हा संघ भरपूर स्पर्धा खेळतो आहे. काही ठिकाणी खूप जबरदस्त परफॉर्मन्स होतो आहे, पण कुठे तरी हा परफॉर्मन्स ढासळताना दिसतो आहे. बऱ्याचदा अति क्रिकेटमुळेही या गोष्टी घडत असतात आणि क्रिकेट इतकं टफ झालं आहे कल्याण डोंबिवलीचं की कोणीही कोणाला कधीही पराभूत करू शकतो. या दरम्यान धावा येत आहेत. एकूण 2 धावसंख्या धावपलकरती बघतो आपण 12 धावा झाल्या आहेत. आजच्या दिवसातील तिसरा सामना आहे. सापाड चषक 20-25 दिवस पहिला सामना तिसरा. यानंतर खोणी वर्सेस चॅम्प 11 जय बजरंग खंबालपाडा बी इन ॲक्शनमध्ये असणार आहे. जितू शेलार खंबालपाडाची रन मशीन इन ॲक्शनमध्ये असणार आहे. दुसऱ्या बाजूला हर्षद तुम्हाला इन ॲक्शनमध्ये दिसणार आहे. एक चांगली बॅटल. आज जो सामना सुरू हा देखील एक रंगतदार सामना होईल असं वाटलं होतं, पण खाडीची बॅटिंग झाली नाही. धावफलकावरती फारशा आल्या नाही, त्यामुळे आज सामना थोडासा एका बाजूने झुकताना आपण बघतोय. पहिल्या सामन्यात आपण तर बघा आयोजकांच्या सूचना आहे, जो तुमची जी प्रवेश फी आहे ती जर तुम्ही ठेवली तर लाईव्हला त्या संघाचं नाव घेण्यात येईल, अशी पिंटू पाटील यांची सूचना आहे. तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. कोणीही प्लीज एंट्री फी ठेवू नका. कल्याण डोंबिवलीमध्ये फारसं असं कधी घडत नाही, तर प्लीज असं काही करू नका. धावसंख्या धावपलकावरती 13 धावा. टार्गेट एकूण 34चं 21 धावांची अजूनही करत आहे. स्पर्धा आपण या ठिकाणी कव्हर करतोय. उंबरठ्याचं अत्यंत सुंदर एक क्रीडांगण, एक आयकॉनिक क्रीडांगण आहे. सगळ्यांना हवं असं वाटणारं क्रीडांगण. या विभागातील जे संघ ग्रामीण खेळत आहेत, शहरी क्रिकेट खेळत आहेत, त्यांच्यासाठी हे मैदान म्हणजे एक नंदनवन आहे. ही फार मोठी पर्वणी आहे. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी विशाल. हो हो, यावेळेस मात्र फाईन लेगला सॉफ्ट डिसमिसल. कुठेतरी डबल माइंडेड होते, द्विधा मनस्थिती होते. चेंडू खूप जास्त उसळला आणि हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न झाला. पूर्णपणे बॅट फिरली नाही आणि अशा प्रकारे ऋतिक देखील बाद होतोय. दुसरा गडी बाद होतो. अगस्त 11 चेंज द गेम वडवली बीचा. न्यू बॅटर मैदानावरती विकास पाटील येतोय. धावपलकावरती 13. टार्गेट एकूण 34चं 21 अजूनही करायचे आहेत. विशाल ऑन साईडला फाईलची दिशेने आपण बघताय. चेंडू गेलाय. 1 धाव या दरम्यान पूर्ण करतायत. एका धावेच्या मदतीने आपण बघतो धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचली ती 14 धावा. अजूनही 20 धावांची इथून करत असताना विजयासाठी. स्ट्रायकिंग इंडला या ठिकाणी येतोय फलंदाज कमलेश उर्फ कावा. फिल्डिंगमध्ये बदल अपेक्षित आहे, कारण लेफ्टी आहेत कमलेश, त्यामुळे फिल्डिंगमध्ये चेंजेस केले जातील आणि गोलंदाजालाही त्याच्या लाईन लेंथमध्ये तो बदल करावा लागेल. धावा 14 आहेत. 20 धावांची अजूनही गरज आहे. पिंटू पाटील यांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी व संपूर्ण कुशाल स्पोर्ट्स शिशा 11 सापाड संघ अगदी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. विथ द टर्न खेळतात पॉईंटच्या दिशेने. खूप सुंदर हा फटका लॉफ्टेड स्क्वेअर कट आपण बघतोय. धावा मिळतील 4. या चौकाराने धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतोय. 18 धावा. विजयासाठी 34 म्हणजे अजूनही
इथून 16 धावांची गरज असणार आहे. फार मोठं टार्गेट सेट केलं गेलं नाही आणि त्यामुळे फारसा दबावही दिसत नाही. हलक्या हाताने खेळत आहेत. बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर आहेत. इनफिल्डच्या आत चेंडू अडवला गेला आहे. सिंगलने स्ट्राईकवरती आणतात विकासला. मॅच बॉल आल्यानंतर आता मात्र मॅच बॉल त्याच्याकडे घेतला जाईल. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 19 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी अजूनही इथून 15 धावांची गरज आहे. स्टॅकिंग एंडला बॅटर विकास पाटील तयार. बॉलिंग मार्कवर आपण बघतोय विशाल म्हात्रे टू विकास पाटील ओव्हर द विकेट. 19 धावा धावफलकावरती आहेत. हलक्या हातानं लेट कट गॅप मधून आउटफील्ड फास्ट चेंडू सीमा पार येतो हा चौकार. धावसंख्या धावफलकावरती 23. केवळ 11 धावांची गरज आहे. शेवटच्या क्षणी चेंडूची वाट बघितली. विकास ऑफस्टंपच्या बाहेर निघणारा होता. फक्त लेट कट केलं त्या ठिकाणी. हलक्या हाताने गॅपमधून खेळ आणि 4 धावा आल्यात. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा विशाल म्हात्रे. ओहो पॅडल स्वीप करतात. सफल झाले. फटका बनवलाय. आणखीन एक दर्जेदार चौकार. धावा झाल्यात आणि आता 7 धावांची गरज आहे. मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवलेली आहे. विकेट जरूर 2 गमावल्या. दोन्ही सलामीवर बाद झाले. पण मैदानामध्ये कमलेश आणि विकास सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना टार्गेट फार मोठं नाही आहे. त्यामुळे ते मानसिक दडपण निर्माण व्हायला होतं ते करता आलं नाही. त्या ठिकाणी विलास गायकवाड यांचं आगमन झालेलं आहे. विनंती करेन साहेबांना आपण मंचावरती. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. धावा धावफलकावरती 27. 7ची गरज आहे. 34चं टार्गेट आहे. बॉलिंगमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा. यावेळेस मात्र कॉमेडी बॉक्स इनकडनं सूरज येत आहे. स्ट्राईकला बॅटर कमलेश. 7 धावा 18 चेंडूमध्ये करायचे आहेत. बॅटची चेंडू गेलाय. ओ खराब फिल्डिंग. प्रयत्न झालाच नाही. गेला चेंडू सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा येतोय चौकार. या ठिकाणी आपण बघतोय आज चौकार. इक्वेशन आता मात्र विजयासाठी हव्यात. एकूण धावा ते म्हणजे 3. रिव्हर्स खेळाचा प्रयत्न. चेंडू येतोय सिलिमिडॉनच्या दिशेने. 1 धाव या दरम्यान पूर्ण होते. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 32 आणि अजूनही 2 धावांची इथून गरज असते विजयासाठी. सामन्याचं चित्र स्पष्ट झालंय. मागचे दोन्ही सामने देखील आपण एकतर्फी होताना बघितले. हा सामना देखील त्याच पद्धतीने पूर्ण होताना. मॅन ऑफ द सिरीजला सायकल आहे. ट्रॉफी आहे. ओमकार पातकर याचकडून हे देण्यात आले. वेस्ट ऑफ. काय जबरदस्त फिल्डिंग बघा. डायरेक्ट हिट. सुपर फिल्डिंग. फलंदाज त्याकडे होते बाद विकास. काठी संघामध्ये काही प्रमुख खेळाडूंची उपस्थिती आपल्याला दिसत नाही आहे. जवळजवळ 5 ते 6 खेळाडू टीममध्ये नाही आहे. मग अशी VCC उसरकर संघाचंही आपण तेच बघितलं. सकाळी खूप पहाटे लवकर आले होते नाईट स्पर्धा खेळून. आणि बऱ्याचदा हे खेळाडू नसले. विनिंग साईड जर तुमच्याकडे नसली, काल चॅम्पियन होते, ती साईड जर नसली तर फरक पडतो कामगिरीवरती. तो आपल्याला दिसतो इथे. हलक्या हाताने ऑन साईडला टर्न करतायत. 1 धाव या दरम्यान अगदी सहजतेने पूर्ण केली गेली आहे. धावांची झालेली बरोबरी इक्वल झालं आहे. केवळ 1 धावेची आवश्यकता विजयासाठी वडवलीला.
दसऱ्याची नाईट स्पर्धा अक्षरशः गाजवली गावदेवी खाडी संघाने. मागच्या 3 अंगामामध्ये 2-3 अंगामध्ये मी बघितलं खाडीने 10पेक्षा जास्तच ट्रॉफ्या आणल्या होत्या आणि अशा प्रकारे हा विनिंग स्ट्रोक सामना जिंकला आहे. अगस्त 11 चेंज द गेम वडवली बी या संघाने. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक खाडी. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण जाहीर करूया. तर मॅन ऑफ द मॅच ज्याने 2 षटकं हाताळली, धावा ज्याने खर्च केला केवळ 5 आणि विकेट ज्याने प्राप्त केले 2. कधी विकेट घेतो कधी करतो धावा. नाव त्याचं कमलेश उर्फ कावा. मॅन ऑफ द मॅच यायचे कमलेश. 2 ओव्हरमध्ये केवळ 5 धावा, विकेट घेतले एकूण 2, इकॉनॉमिकल रेट 2.5 म्हणजे 2.50 यायचे कमलेश मॅन ऑफ द मॅच. पण त्याआधी शेक हँड करा, एकमेकांना हात मिळवा आणि आपण सन्मान देखील करूया. खऱ्या अर्थाने अगस्त 11 चेंज द गेम वडवली बी या टीमचे पुरस्कर्ते आदरणीय शशिकांत दादा शिसवे यांचे इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती पिंटू पाटील साहेबांना, अधिक पाटील साहेबांना विनंती आहे. अगस्त 11 चेंज द गेम वडवली बी या टीमचे पुरस्कर्ते शशिकांत दादा शिसवे जे आपटी गावचे उद्योजक आहेत, त्यांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आणि कमलेश आपण देखील या. मॅन ऑफ द मॅच कमलेश आहेत आणि मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट आहे, ब्युटिफुल ट्रॉफी आहे आणि काल निर्णय कॅलेंडर देखील आहे. शशिकांत दादा शिसवे यांचे इथे आपण प्रथम सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. खऱ्या अर्थाने पुरस्कर्ते आहेत चेंज द गेम वडवली बी या टीमचे आणि दादांचे इथे आपण सन्मान करतोय. माईची प्रेमाची आपुलकीची उबदार शॉल, या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन नक्कीच साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर आपण कमलेशला देऊया मॅन ऑफ द मॅच आणि जी टी शर्ट मिळणार आहे ती टी शर्ट घालून तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये खेळावं लागेल. तर विलास गायकवाड साहेबांना विनंती असेल आपण चला आपण सामना सुरू